मी आता कोथळेच्या भैरवगडाला आलेलो आहे आणि कोथळेपासून पुढे एक कच्च्या रस्त्याने म्हणजे टोलारखिंडीच्या वाटेने एका ठिकाणी गाडी लावलेली आणि आता माझ्या मित्रांची वाट बघतो ते थोडे मागे राहिले. हे बघा आले. इथे रेंज नसल्यामुळे थोडेसे भरकटले होते, ते कोथळे गावात होते. आता एक आला आणखी एक गाडी ती येते. हा माझ्या पाठीमागे जो दिसतोय तिथे हा संपूर्ण कोथळ्याचा भैरवगड आहे आणि छोटासा किल्ला आहे, 1 तासाभरात होण्यासारखा किल्ला आहे. या इथे कातळात असे ॲरो मार्क केलेले जेणेकरून आपण त्या खिंडीपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. कोथळ्याचा हा जो ट्रेक आहे भैरवगडाचा, तो कोथळी या गावापासून आहे ना आणखी एक 10 ते 12 मिनटं पुढे जिथे बाईक पार्क केली आम्ही तिथून स्टार्ट होतो. हां, तिथे एक कमान आहे ज्याच्यावर टोलारखिंड असं लिहिलेलं आहे. तर तेवढं लक्षात ठेवा फक्त. किंवा तुम्ही कोथळ्याला गाडी लावून म्हणजे मोठ्या गाडीत झाले तर कोथळ्याला मोठी गाडी लावून तुम्ही तिथून थोडं पायी पण येऊ शकतात. समोर हे दिसतंय ते सुंदर असं तळ आहे छोटंसं, खूप निथळ पाणी त्याचं. आता हा जंगल पॅच चालू होतो. या जंगल पॅच नंतर या 2 डोंगरांच्या मध्ये ती खिंड आहे, ती गाठू आपण. आता प्रॉपर त्या जंगलामध्ये आलो आहे आम्ही आणि इथून ती खिंडीकडे ॲप्रोच करतोय. माहिती असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी डेन्स जंगल आहे हे, म्हणजे त्याच्या मध्यभागी आम्ही आणि इथून त्या खिंडीचीच वाट शोधतोय. बऱ्यापैकी चांगली वाट भेटली आता जंगलातनंच. त्या झाडाची मुळं बघा. आपला खराडा कसा असतो एक एक काडी, तशी त्याची मुळं आहेत. आणि कुठेतरी मी नॅट जिओ की डिस्कवरीवरच बघितलेलं की हे अशा टाईपची जी झाडं असतात ना ते दर महिन्यानी किंवा वर्षांनी सेंटीमीटरने असे काहीतरी सरकत चालतात. म्हणजे त्यांची मुळं आपोआप सूर्यप्रकाशाच्या दिशेने झोकत चालतात, कारण इथे त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश भेटत नाही. म्हणजे हे ते झाड आहे की नाही याच्यातबद्दल शुअर नाही आहे, बट फक्त ही कन्सेप्ट मी बघितली होती म्हणून तुम्हाला सांगावीशी वाटली. या झाडाचं खोड बघा फक्त किती मोठं आहे आणि या खाली मुळ्या, म्हणजे गोप्रोसुद्धा जस्टिफाय करू शकत नाही. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मी 6 फूट हाईट आहे माझी, त्या मुळाच्या फक्त मी थोडं खालीच लागतोय आणि हे किती वर पसरलेलं आहे. खरंच डेन्स जंगल आहे हे. पण ही जी येते ना गावातनं ती ॲक्च्युअल प्रॉपर वाट आहे जी वरती भिडते. आम्ही आलो इकडनं वळसा मारत, म्हणजे असं इकडून कुठेतरी आम्ही गाडी इकडे लावली ती, त्याच्यामुळे आम्ही असा थोडासा वळसा घेत या वाटेने आलो आणि आता प्रॉपर ही पाऊलवाट भेटलेली. अगदीच म्हणजे 15 मिनटात आहे ना या खिंडीपाशी येऊन पोचलो आहे. आणि खिंड छोटी, आम्हाला वाटलं मोठी, लांबून अशी मोठी दिसते, लगेच ती सीडीची वाट आपल्याला प्रॉपर दिसते. या इथे जुना कातळात खोदलेला पायऱ्या आहे काही कातळावर आणि पुढे मग ती सीडी येते. पाऊस असल्यामुळे ना ह्या कातळांवर शेवाळ आणि पाणी बऱ्यापैकी, तर पॅच जरा स्लिपरी होतो, त्यामुळे जरा जपूनच चढत आलो इथपर्यंत आणि आता पोचलोच आहे सीडीच्या वाटेपर्यंत. सीडीच्या पॅचवरनं वर आलो आहे. आता इथनं असं वळसा मारत वरती अजून जायचं आहे. तिकडे वरती आणखी काही शिड्या बसवलेल्या आहेत. वरती सीडीच्या पॅचवर जाण्याआधी ना आपल्या उजव्या हाताला कातळात खोदलेल्या काही नैसर्गिक गुहा आहेत आणि तिथे एक पाण्याचं टाक आहे. म्हणजे आपण या रेंजवरनं चालू शकतो गडाच्या कातळकड्याला लागून. गळीची जी वाट आहे ती डाव्या हाताला ठेवून, कातळकडा उजव्या हाताला ठेवून तिथून चालत जायचं आहे. जे पहिलं टाकं मी म्हणतोय ते हे बऱ्यापैकी मोठं टाक आहे. ॲक्च्युली सागर रोशन तिकडे जाऊन आले. पुढे तसं काही नाही आहे, फक्त तो प्लेन पॅच आहे कातळाचा. आम्हाला वाटलं की गुहा वगैरे असतील तर तुम्ही तो स्किप पण करू शकतात आणि डायरेक्टली सीडीच्या वाटेने अप्रोच करू शकतात. इथं मस्त कातळात एक टाका लागलेलं आहे. या इथे कातळात बुजलेलं पाण्याचं टाक आहे आणि इथे एक स्वच्छ भरलेलं टाक आहे.
एकदम कंप्लीट पिण्यायोग्य पाणी पिऊ शकतात. गडाच्या टॉपवर जाणारी आता ही एकदम स्टीप चढाई आहे, पण ही स्टीप चढाई अगदी सोप्या पद्धतीने या शिडीच्या मार्गाने होऊ शकते. आणि इथे वन खात्याने बऱ्यापैकी डागडुजी करून ही शिडी बसवलेली, तर आता हा भैरवगड बराच सोपा केलेला आहे. जिन्याचा पॅच चढून आहे ना आपण पुन्हा एकदा एक कातळात वर जाणाऱ्या शिडीच्या मार्गावर येतो. अगदी तासाभरात आहे ना गडाच्या माचीवर येऊन पोचलेलो आहे. माची म्हणजे हा गडाचा उंचवटाच आहे, उंच भागच आहे आणि सोपी वाट आहे तशी. आम्ही फक्त तेवढी वळसा मारली, ती 10-15 मिनटाची वाट थोडीशी हे झाली, पण ठीक आहे. तरी तासाभरात आम्ही ही चढाई केली निवांत. आणि संपूर्ण हा काही गडाचा माथा. वेदर पण मस्त आहे, साईडला धुकं आहे हरिश्चंद्रगडच्या भागाने, बट प्लेझंट वेदर आहे. आणि ज्या देवाच्या नावाने गडाला नाव पडलेलं आहे ते भैरोबाचं स्थानाजवळ पोचलेलो आहे आपण. हे बघा इथे ते 2 डोळे आहेत. तुमचं माऊलीचं दुर्गा त्रिकूट हे भैरोबाचं जे देवस्थान आहे ना त्याच्या अगदी समोर हे कातळात खोदलेल्या 2 पाण्याच्या टाकी आहेत. या दिवसात तरी स्वच्छ आहेत, त्या पिऊ शकतो आपण पाणी असलं. आणि तिकडच्या भागातलं तर आणखीच निथळ पाणी तो तिकडचं. हा जो समोरचा गाढवाचा डोंगर दिसतोय तिकडे चाललेलो आहे. आणि या गाढवाच्या डोंगराबद्दल खूप गमतीशीर कथा म्हणू शकतो किंवा आख्यायिका म्हणू शकतो. भैरोबा म्हणजे हे देवस्थान, देवाचा रथ, आणि हा देवाचा रथ ओढणारा तो डोंगर म्हणजे गाढव असं ते गावकरी म्हणतात. आणि कशावरनं त्याला गाढव नाव पडले ते माहीत नाही. या आख्यायिकेमुळे त्याला गाढव असं म्हणतात ते लोक. पण त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं त्या डोंगराचं तर तो कुठल्याच अँगलने गाढवासारखा दिसत नाही. त्याच दिशेला आहे ना काही पाण्याच्या टाक्या आहेत, तिकडे आपण चाललो आहे. भैरवगडाचा हा जो गडमाथा आहे याचा विस्तार खूप छोटा आहे. आरामात अर्धा तासात पूर्ण गडमाथा फिरून होऊ शकतो. ये इकडे. या एकूण 5 पाण्याच्या टाक्या आहेत. समोर 2 आहेत, मागच्या साईडला 3 आहे. आणि इथे येऊन गडाचे अवशेष संपतात. आणि मागे जो दिसतोय तो गाढवाचा डोंगर आहे. हे स्ट्रक्चर ॲक्च्युली खूप मस्त आहे आणि या सीझनमुळे, सोनकिनमुळे हा व्ह्यू पण खूप भारी भेटतोय. समोर हा जो दिसतोय तो हरिश्चंद्रगडचा बाले किल्ला आहे. या गाढवाच्या डोंगराच्या मागे एक्झॅक्टली एकदम स्पष्ट व्ह्यू आहे. आणि इकडून कम्प्लिटली हरिश्चंद्रगडाची रेंज आहे. या साईडला मागे कुठेतरी कोकणकडा इकडे असेल. त्यानंतर ही जी बाजू आहे ही टोलारखिंडीची बाजू आहे हरिश्चंद्रगडची, आणि त्या तिकडे खिरेश्वरचा रूट आहे. तर कधी कोथळ्याला आलात आणि जर हरिश्चंद्रगड करायचं असेल तर तुम्ही कोथळी उतरून सरळ टोलारखिंडीकडे जाऊ शकतात आणि हरिश्चंद्रगड करू शकतात. काय बोलतात, चांगलं आहे ना. कातळातलं निव्वळ सुख जबरदस्त. त्या कातळातनं पाणी भरून घेतलं. आम्हाला आता कुंजरगडाकडे जायचंय आणि भैरवगड आता उतरतोय. खाली जिथे गाडी लावली तिथे चाललोय आता. ॲक्च्युली ही बरंच प्रॉपर मळलेली वाट आहे. ही झोपडी आम्हाला आहे ना बॅक साईडला ही लागली होती, पण कदाचित आम्ही तिकडे खाली गेलो होतो, त्या वाटेने चुकलो होतो. तर तुम्ही तसं नका करू. जरी ही झोपडी तुम्हाला लागली ना तर ह्या भातशेतीवरनंच त्या खिंडीपर्यंत जायला रूट आहे. आता आम्हाला समजलं काय केलं आम्ही. इथे ना 2 वाटा फुटत होता, तर इथे ॲरो आमचा बघायचा राहून गेला आहे. बघा इथे पांढरा ॲरो केलेला आहे. आम्ही सरळ गेलो, त्याच्यामुळे तो 15-20 मिनिटाचा वळसा पडला. याच काही सह्याद्रीमध्ये भटकताना बारीक गोष्टी असतात. आता हा ॲरो आमच्या नजरेमध्ये गेलेला नाही. इथे ही वाट पूर्णपणे मळलेली होती. डायरेक्ट आम्ही खिंडीत पोहोचलो असतो. आमचे 15-20 मिनटं गेलेत वाया, बट ठीक आहे, काही हरकत नाही. आता गाडी इथून लावलेली जवळजवळ 10-15 मिनटावर अंतर आहे. हा कोथळ्याचा भैरवगडाचा व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय. तुम्हाला हा भैरवगडाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तरच लाईक करा.
कमेंट करा, शेअर करा आपल्या मराठी बांधवांसोबत आणि आपल्या गडप्रेमी मित्रांसोबत. तर यासोबत मी आदित्य आहेरराव, पहाडी बापू आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमधून सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.